गुड मॉर्निंग फार्मासिस्ट, मिशन ड्रग इन्स्पेक्टर किंवा वन स्टेप टुवर्ड्स द आवर ड्रीम या नवीन सेशनमध्ये आपण नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की बेसिक क्रायटेरिया फॉर द ड्रग इन्स्पेक्टर म्हणजेच तर त्याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे किंवा एक्सपिरियन्स क्रायटेरिया काय आहे, त्याचा सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे. ॲज वेल ॲज आपण त्याची बुक लिस्ट, कोणकोणते बुक्स आपण रेफर करायला पाहिजेत, तर हे सगळा डाटा आपण आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. पण प्रश्न असा पडतो की एक्झामसाठी प्रिपरेशन कसं करायचं, हाऊ टू प्रिपेअर फॉर द ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम किंवा स्मार्ट स्ट्रॅटेजी टू क्रॅक इट. काय आहे स्मार्ट स्ट्रॅटेजी ड्रग इन्स्पेक्टर क्रॅक करण्यासाठी? कारण की आत्ता आपण पाहतो की खूप सारं कॉम्पिटिशन चालू आहे आणि आत्ता तर ड्रग इन्स्पेक्टरसाठी 18 मंथचा जो क्रायटेरिया होता, एक्सपिरियन्स क्रायटेरिया, तो कॅन्सल केलेला आहे. तर त्यावेळेस जी ॲड येईल तर त्या ॲडमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन असेल आणि ड्रग इन्स्पेक्टरसाठी जे स्टुडंट B.Pharm पासआउट आहेत किंवा GPAT वगैरे ज्यांनी केलेलं आहे तर ते इझिली इलिजिबल आहेत. सो खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. तर ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला स्मार्ट स्ट्रॅटेजी यूज करावी लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला एक स्मार्ट सिलेबस स्वतः डिझाईन करावा लागेल. तर मी आतापर्यंतचे जेवढे क्वेश्चन पेपर प्रिवियस इयर क्वेश्चन्स झालेले आहेत तर त्याच्यावरती सगळं आधारित एक स्मार्ट सिलेबस केलेला आहे की ज्याच्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टरसाठी मोस्ट कॉमन सब्जेक्ट आहेत आणि त्याच्यावरती जे मोस्टली इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तर ते डिझाईन केलेलं आहे. तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर हा जो स्मार्ट सिलेबस आहे त्याच्यासोबत तुम्हाला बाकीचा पण जो आहे एक्स्ट्राचे पॉईंट्स आहेत ते पण करायचे आहेत. पण जर कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर हा सिलेबस जो आहे स्मार्ट सिलेबस तो तुम्हाला पूर्ण रेफर करावाच लागेल. तर फर्स्टली आपण डिस्कस करूया जो ड्रग इन्स्पेक्टर आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे तो आहे फार्माकोलॉजी. त्याला आपण म्हणू शकतो बॅकबोन ऑफ द ड्रग इन्स्पेक्टर किंवा बॅकबोन ऑफ एव्हरी पार्ट ऑर एव्हरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम इन फार्मसी. फार्माकोलॉजीला बॅकबोन म्हटलं जातं. तर त्याच्यासाठी आपल्याला माहीत आहे तर KD त्रिपाठी हे बुक आपण बेस्ट समजतो. तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, सब्जेक्ट आहे फार्माकोलॉजी. आता फार्माकोलॉजीमध्ये तुम्ही काय काय करणार तर मेन पार्ट आहे फार्माकोलॉजीमध्ये क्लासिफिकेशन. पूर्ण जेवढं तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेलं आहे क्लासिफिकेशन, ते सगळे क्लासिफिकेशन तुम्हाला तोंडपाठ करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे जो की इम्पॉर्टंट आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. त्यानंतर जे ड्रग्स आहेत तर त्यांचे साईड इफेक्ट्स आणि ड्रग ऑफ चॉईस. हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे फार्माकोलॉजीमधला जो की एक्झामसाठी आत्तापर्यंत खूप वेळा विचारलेला आहे. तर तो स्मार्ट सिलेबसमध्ये मी ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर आहेत सिंड्रोम्स. काय सिंड्रोम्स आहेत. देन ड्रग इंटरॅक्शन्स, अँटीडोट्स हा खूप महत्त्वाचा पॉईंट्स आहे. त्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक पूर्ण अँटीडोट्स किंवा पॉयझनिंग एजंट्स आणि त्याच्यासाठी कोणकोणते अँटीडोट्स दिले जातात हे मी शेअर करणार आहे. खूप महत्त्वाचं आहे एक्झाममध्ये. त्याच्यावरती 1 ते 2 क्वेश्चन्स हमखास असतातच. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फार्माकोलॉजीमध्ये वॅक्सिन्स. देन ड्रग यूज इन प्रेग्नन्सी आणि क्लिनिकल ट्रायल्स. तर फार्माकोलॉजीमध्ये हे पॉईंट्स आहेत जे की खूप महत्त्वाचे आहेत. आत्तापर्यंत एक्झाममध्ये खूप जास्त वेळा विचारलेले पॉईंट्स आहेत तर ते तुम्ही करू शकता. सेकंड इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, ज्यालाच आपण म्हणतो की लॉ. तर त्याच्यासाठी रेफरन्स बुक्स मी सांगितलेलं आहे ऑलरेडी तुम्हाला. MK जैन और कुचेकर हे 2 बुक्स आहेत. त्याच्यापैकी कोणतंही तुम्ही बुक यूज करू शकता. तर फार्मास्युटिकल ज्युरिस हे सगळं जे स्मार्ट सिलेबसमध्ये मी ॲड केलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळं रीड करू शकता, सगळं पाठ करू शकता जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी हेल्प होईल. तर ज्युरिस्प्रुडन्समध्ये आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ॲक्ट्स अँड इयर. म्हणजे कोणता ॲक्ट्स आहे, फॉर एक्झाम्पल फार्मसी ॲक्ट्स आहे तो कधी कोणत्या वर्षी झालेला आहे. तर हे ॲक्ट्स आपल्याला आणि त्याचे इयर्स जे आहेत ते तोंडपाठ करायचे आहेत. सगळे शेड्यूल तोंडपाठ करायचे आहेत ज्याच्यावरती हमखास 1 ते 2 क्वेश्चन्स विचारले जात आहेत. द नेक्स्ट आहे फॉर्म्स, कमिटी, काउन्सिल्स अँड मेंबर्स. तर कमिटीमध्ये कोणकोणते मेंबर्स आहेत हे सगळं तुम्हाला
रीड करायचं आहे. द नेक्स्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे फार्मास्युटिक्स, ज्याच्यासाठी बुक आहे लॅकमन. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे मायक्रो एन्कॅप्सुलेशन्स, देन NDDS, देन टॅबलेट्स कॅप्सूल्स. तर याच्यामध्ये तुम्हाला टॅबलेट्स आहेत तर त्याचं क्लासिफिकेशन्स रीड करायचे आहेत. देन कॅप्सूल्स आहेत, सस्पेन्शन्स आणि इमल्शन्स, हे पॉईंट्स आहेत फार्मास्युटिक्समध्ये. आणि एक छोटा पॉईंट आहे कॉस्मॅटिक्स, तर त्याच्यामध्ये क्रीम्स, डेंटिफ्रायसेस, डेप्लेटरी अँड नेल पॉलिश, हे काही छोटे छोटे पॉईंट्स आहेत, ते पण तुम्हाला रीड करायचे आहेत. द नेक्स्ट 4th नंबरचा जो आहे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, जो की खूप जास्त विचारले जातात पॉईंट्स, तर तो आहे फार्मास्युटिकल ॲनालिसिस. तर त्याच्यामधले इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. फर्स्ट आहे टायट्रेशन. तर टायट्रेशनमध्ये पोटेन्शिओमेट्री, ॲक्वियस अँड नॉन ॲक्वियस टायट्रेशन, तर हे तुम्हाला रीड करायचं आहे. सेकंड आहे क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफीमध्ये तुम्हाला डिटेक्टास मोस्टली रीड करायचे आहेत. देन नेक्स्ट आहे स्पेक्ट्रोस्कोपी, ज्याच्यामध्ये तुम्हाला UV, IR, NMR, मास, UV विजिबिलिटी, हे सगळे पॉईंट्स बघायचे आहेत. आणि फार्मास्युटिकल ॲनालिसिसमध्ये डिटेक्टिंग एजंट आहे ते तोंडपाठच करून ठेवायचं, एखाद्या पेजवरती तुम्हाला ते लिहून ठेवायचे आहेत, तोंडपाठ करायचे आहेत, खूप इम्पॉर्टंट आहे डिटेक्टिंग एजंट. आणि 5वा इम्पॉर्टंट सब्जेक्ट जो आहे की खूप जास्त त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात असा, तर तो आहे मायक्रोबायोलॉजी. तर मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्हाला काय काय पॉईंट्स करायचे आहेत, तर स्टरलायझेशन, देन बायोलॉजिकल इंडिकेटर्स, स्टेनिंग टेक्निक्स, टेस्ट अँड डायग्नोसिस, कोणते टेस्ट कशासाठी यूज केले जाते, डायग्नोस करण्यासाठी यूज केले जाते, तर हे सगळं तुम्हाला मायक्रोबायोलॉजीमध्ये रीड करायचं आहे. त्याच्यासोबतच बायोटेक्नॉलॉजीचे पण काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला बघायचे. तर हा झाला तुमचा स्मार्ट सिलॅबस. तर तुम्ही म्हणाला आता की एवढंच करायचं का, तर फक्त एवढंच नाही करायचं, तर जो सिलॅबस आहे तर तो पण सिलॅबस तुम्हाला करायचा आहे. पण सगळ्यात आधी हे जे 5 सब्जेक्ट मी दिलेले आहेत स्मार्ट सिलॅबसमध्ये, तर हे खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे जे की तुम्हाला विचारले जातात ड्रग इन्स्पेक्टरमध्ये खूप जास्त. तर मेन हे 5 सब्जेक्ट्स आहेत. त्याच्यानंतर बाकीचे सब्जेक्ट आहेत तर ते तुम्ही करू शकता, पण हे सब्जेक्ट जे आहेत 5 तर ते खूप महत्त्वाचे आहेत, ते आधी तुम्ही करा. ओके, आता आपण पाहूया की स्मार्ट स्ट्रॅटेजी टू क्रॅक द ड्रग इन्स्पेक्टर काय आहे. व्हॉट इज द स्मार्ट स्ट्रॅटेजी टू क्रॅक द ड्रग इन्स्पेक्टर. तर सगळ्यात महत्त्वाचं तर फर्स्टली तुम्हाला सिलॅबस बघावं लागेल ड्रग इन्स्पेक्टरचा, तर काय आहे सिलॅबस. त्याच्यानंतर सेकंड आहे तुम्हाला खूप महत्त्वाचा पार्ट आहे PYQ, खूप इम्पॉर्टंट आहे खूप जास्त. तर PYQ प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स जे आहेत तर ते तुम्ही बघत राहायचे, कंटिन्युअसली बघत राहायचे. पहिलं तर सिलॅबस बघायचा, तो रीड करायचा, काय काय कोणकोणते पॉईंट्स आहेत. देन नेक्स्ट आहे PYQ, प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर, तुम्हाला ॲनालिसिस करायचंच आहे, ह्याच्याशिवाय तुम्ही पुढे जायचं नाही. देन नेक्स्ट आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं की स्मार्ट स्टडी किंवा जो स्मार्ट स्टडी आहे तर तो तुम्ही कसा करणार, तर मी सांगितलेला जो सिलॅबस आहे स्मार्ट सिलॅबस म्हणू शकता, तर त्याच्यामधून तुम्ही स्मार्ट स्टडी करू शकता. देन नेक्स्ट आहे तुम्हाला क्वेश्चन बँक सॉल्व करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिव्हिजन. देन तुम्ही टेस्ट सिरीज खूप जास्तीत जास्त जेवढे तुम्ही MCQ सोडवायचा प्रयत्न करा तर तेवढं तुम्हाला हेल्प होईल, कारण की MCQजमुळे काय होईल, जेवढं तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा तर तेवढं तुम्हाला क्विक आन्सर देण्याची तुमची कॅपॅसिटी वाढेल. तर हा आहे स्मार्ट स्ट्रॅटेजी टू क्रॅक द ड्रग इन्स्पेक्टर. फर्स्टली तुम्हाला सिलॅबस बघायचा आहे, त्याच्यानंतर PYQ बघाल तुम्ही, त्याच्यानंतर स्मार्ट स्टडी करणार. कसा, तर जो सिलॅबस दिलेला आहे, मी स्मार्ट सिलॅबस दिलेला आहे तर तो तुम्ही रीड करून स्मार्ट स्टडी करू शकता. त्याच्यानंतर क्वेश्चन बँक जेवढे जास्तीत जास्त MCQज आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. त्याच्यानंतर रिव्हिजन करायचं आहे की कोणतं तुम्हाला क्वेश्चन चुकला आहे किंवा काय झालेलं आहे तर त्याचं रिव्हिजन करायचं आहे. आणि लास्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेवढे जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवाल तुम्ही MCQ तर ते तुम्हाला हेल्पफुल होईल तुमचे ड्रग इन्स्पेक्टर क्रॅक करण्यासाठी. ओके, तर ही स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टर क्रॅक करण्यासाठी. थँक्यू.